आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सर, हे काय करताय तुम्ही? डोंट वरी सिंधू, आता इथे कोणी येणार नाही आणि मला जे हवंय ते मिळाल्याशिवाय मी तुला सोडणार नाही. अगं सिंधू, सिंधू अगं काय करतेस तू? का पडतेस? सिंधू काय करतेस तू? सिंधू, सिंधू थांब प्लीज. सिंधू मी काही करणार नाही, प्लीज थांब. सिंधू ॲज पर माय कॅल्क्युलेशन हीच ती वेळ आणि हाच तो क्षण. आता साक्षी पुराव्यांसहित हेच सिद्ध होईल की हे जे काही घडलंय त्याला मी नाही, प्राध्यापक निवाथे जबाबदार आहेत. मिस्टर निवाथे, अहो काय केलं ते? अहो सर, मी काही नाही केलं सर. मी स्टाफ रूम मधून बाहेर आलो तेव्हा ही मुलगी धावताना दिसली, म्हणून तिचा तोल जाताना दिसला, म्हणून मी तिला हात द्यायला गेलो. पण जस्ट शट अप. मॅडम, अहो तुम्ही बघत काय बसलाय? नीट चेक करा ती शुद्धीत आहे की नाही. मी आता ॲम्ब्युलन्स बोलावतो. सर, सर तिचा श्वास बंद झालाय. हॅलो, पोलीस स्टेशन. सर, मी आदिशक्ती ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या स्कूलमधनं बोलतो. अहो साहेब, मी काही नाही केलं साहेब. खरंच सांगतो, मी काही नाही केलं साहेब. मी काही नाही केलं साहेब. ओ आय सी. तसाही त्यांचा त्या निवाती सरांवर पहिल्यापासूनच राग होता. का बरं? यशवर्धन साहेबांनी डॉलीताई मिळून शाळेत काय धंदे करतात हे निवाते सरांना कळलेलं. त्यांनी विरोध करायलाही सुरुवात केली होती. हे सगळं मैत्रीताईंना कळलं असतं तर त्यांच्या अंगाशी आलं असतं. म्हणून या संधीचा फायदा घेऊन त्यांनी आधीच काटा काढला. तरीही एक प्रश्न अजूनही कायम राहतो. यशवर्धन आत आणि निवाते बाहेर कधी आले? साहेब, मांजरीला वाटतं आपण डोळे झाकून दूध पितो म्हणजे आपल्याला कुणीच बघत नाही. यशवर्धन साहेबांना पण तसंच काहीसं वाटत होतं. पण शेवटी कर्माचा हिशोब होतो आणि पापाचा घडा भरला की खरा चेहरा समोर येतो. त्यांचा खरा चेहरा मैत्रीला कुणी दाखवला माहितीये? कोणी? माझ्या आदितीनं. आई, तूच तर म्हणायचीस ना ते निवाते सर खूप चांगलेत म्हणून. फक्त चांगले नाही तर आपल्या शाळेचे आदर्श शिक्षक होते ते. मग ते असं वाईट का वागतील ना? अजूनही माझं मन सांगतंय ते असं वाईट वागूच शकत नाहीत. नक्कीच काहीतरी गडबड आहे, पण काय तेच कळत नाहीये मला. आई, आज ना कमलाजी आपल्या माळी काकांना विचारत होती काय झाडांना पाणी घातलं की नाही. ते हो म्हणत होते आणि कमलाजी नाही म्हणत होती. मग मंदा मावशीने CCTV फुटेज पाहिलं
तेव्हा पटकन खरं काय ते कळलं. शाळेमध्ये पण आहे ना CCTV. मैत्री आय एम रिअली सॉरी. मैत्री, हे जे काही घडलंय त्याबद्दल मी हात जोडून माफी मागतो. हे बघ, त्या मुलीबद्दल असं काहीतरी करण्याचं माझं अजिबात इंटेन्शन नव्हतं. आता उगाच तुला काहीतरी कारण सांगण्यापेक्षा मी मान्य करतो माझ्याकडनं चूक झाली, पण शेवटची. ह्यापुढे असं काही घडणार नाही. आय प्रॉमिस. तुला आदिशक्ती इंडस्ट्रीजला आपल्या शाळेच्या नावाला कुठलाही धक्का लागणार नाही याची मी नक्की काळजी घेईन. थँक्यू मैत्री. तुझ्या हातात पुरावे असतानाही तू आज मला समजून घेतलंस आणि माफ केलंस. खरंच तुझं मन खूप मोठं आहे. आय एम व्हेरी व्हेरी प्राऊड ऑफ यू. कधी कधी काळ आणि वेळ बघून समजून घ्यावं लागतं. म्हणजे नथिंग. बाय द वे, मी त्या दिवशी हे सगळं फुटेज डिलीट केलं होतं. तुला कसं मिळालं? सगळं फुटेज एकाच वेळी 3 ठिकाणी सेव्ह होत असतं. शाळेच्या आणि माझ्या पर्सनल अकाउंट व्यतिरिक्त अजूनही एका ठिकाणी सेव्ह होत असतं. पण याचा अर्थ या फुटेज बाबतीत फक्त तुलाच माहिती आहे, त्यामुळे मला घाबरण्याची काही गरज नाही ना? शाळा सुटेल, आपल्याला निघायला हवं. आदिती पण वाट बघत असेल ना? बरोबर आहे तुमचं. निघायची वेळ झाली आहे. मैत्री,